हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 35th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी कोणी चुकून कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कंपल्सरी कालचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, तरच आजचा व्हिडिओ तुम्हाला समजेल. बरोबर आहे, कारण काल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, काल आपण प्रॉब्लेम नंबर 1 जे सेकंड टॉपिक आहे NPC त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 1ला आपण सुरुवात केली होती. बरोबर आहे ना. आणि त्या प्रॉब्लेम नंबर 1मधला सगळा प्रॉब्लेम आपला झाला नव्हता. काल आपण फक्त काय केलं तर पोस्टिंग केलं. मी तुम्हाला दाखवू शकतो, स्क्रीनवर बघा तुम्ही. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये देतात. ते प्रॉब्लेममध्ये काय प्रोव्हाइड करतात तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. आपण काय करायचं, पेमेंट्समध्ये जी काय नावं असतील ती एकतर एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट्सला, आणि रिसिप्ट साईडला जी काय नावं असतील ती एकतर इन्कमला किंवा लायबिलिटीला जातात. बरोबर. मग त्या पोस्टिंगनुसार आपण ती पोस्टिंग करून ठेवायची. मग काल आपण पोस्टिंग करून ठेवलं होतं, आठवत असेल तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्याला ॲडजस्टमेंट बघायच्यात. बरोबर आहे. तुम्हाला दिसतंय प्रॉब्लेममध्ये टोटल किती ॲडजस्टमेंट आहेत, तर टोटल 5 ॲडजस्टमेंट होत्या. सगळ्या ॲडजस्टमेंट इझी आहेत, सोप्या आहेत आणि पटकन कळतील पण सगळ्यात महत्त्वाचं, ॲडजस्टमेंट झाल्यात का आपल्या, तर ॲडजस्टमेंट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲडजस्टमेंट एक्सप्लेन केल्या होत्या. बरोबर आहे. आणि ॲडजस्टमेंट सुद्धा केल्या होत्या. बऱ्याच जणांकडं माझ्या मते ॲडजस्टमेंट नसतील तर नीट लक्ष द्या. कालचा प्रॉब्लेम पहिला बघा. काल आपलं कुठपर्यंत झालं होतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिसते तुम्हाला, पोस्टिंग झालं होतं. त्यानंतर सेकंड पेजवर बॅलन्स शीटला काय फक्त 2च नावं होती ॲसेट्सला. बरोबर आहे. ह्या 2च पेजचा प्रॉब्लेम असतो. 2 पेज आपण आखलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचं नीट बघा, मी शेजारी ॲडजस्टमेंटचा कागद पण ठेवलेला आहे. शॉर्टकटमध्येच लिहिलेलं आहे ॲडजस्टमेंट. पण ह्या ॲडजस्टमेंट फर्स्ट टाईम बघता असं एक्सप्रेशन देऊ नका, कारण ॲडजस्टमेंट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. ह्या 6च्या 6 ॲडजस्टमेंट मी एक्सप्लेन केल्या होत्या आणि त्याचा स्क्रीनशॉट काढूनसुद्धा शेअर केल्या होत्या. तुमच्याकडं नसतील लिहिलेल्या तर मी आज त्या शेजारीच ठेवलेल्या आहेत, की जेणेकरून तिथनं बघून आपण ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देऊ शकतो. ठीक आहे. चला मग, काल पोस्टिंग झाल्या, आज ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. प्रॉब्लेममध्ये मोबाईलवर बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिली, कॅपिटल फंड वॉज ₹3000. आता कॅपिटल फंड म्हणजे थोडक्यात कॅपिटल दिलेलं आहे. मग कॅपिटल जर दिलं असेल तर कॅपिटल तुम्हाला माहिती कुठं लिहितात, कॅपिटल लायबिलिटीला लिहितात. आणि अजून कुठं कॅपिटल लिहिलेलं बघितलं आहे का, नाही. त्यामुळं दिसताना तुम्हाला नीट बघा मी काय बोलतोय, दिसताना 5 ॲडजस्टमेंट दिसतात ते, पण कॅपिटल फंडची ॲडजस्टमेंट पकडायची नाही, कारण कॅपिटल फंडचा एकच इफेक्ट जातो, तो सुद्धा कुठे, लायबिलिटीला. त्यामुळे कॅपिटल फंड म्हणजे थोडक्यात कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे, ती ॲडजस्टमेंट पकडू नका. म्हणजे थोडक्यात दिसताना 5 दिसतात ते, पण 4च ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. मग किती दिलं बाबा, कॅपिटल फंड वॉज ₹3000. मग चला, कॅपिटल कुठं लिहितात माहिती आहे तुम्हाला, बॅलन्स शीट सेकंड पेज, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड किती होती अमाऊंट, 3000. कंपल्सरी कॅपिटलची अमाऊंट आपण इनरला लिहितो, त्यामुळे आतमध्ये कॅपिटल फंड 3000. ओके, एकच इफेक्ट. ही ॲडजस्टमेंट नाही आहे, हीच अमाऊंट त्यांनी वर सुद्धा दिली असती, पण त्यांनी खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिली, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट पकडू नका. ह्याचा फक्त एकच इफेक्ट गेला, कॅपिटल फंड लायबिलिटी. ओके. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघू. सेकंड ॲडजस्टमेंट ही ओळखीची आहे तुमच्या. ही ॲडजस्टमेंट पाठ नाही केली तरी त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अर्थ माहिती असेल तर त्या अर्थानुसार तुम्ही त्याचे 2 इफेक्ट देऊ शकता, कारण ही ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटमध्ये सुद्धा होती. बरोबर ना. काय बघा बरं, सेकंड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8% पर ॲनम. फर्निचरवर 8% डेप्रिसिएशन काढायला लावलेलं आहे. बरोबर. चला, डेप्रिसिएशन म्हणजे काय हो, एखाद्या ॲसेटची जी काय झीज होती त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. आणि ज्यांना इफेक्ट पाठ नसेल, नीट बघा, मी ॲडजस्टमेंट शेजारी लिहिलेच आहे का कुठं डेप्रिसिएशन आहे बघा, 5वी ॲडजस्टमेंट. पहिला इफेक्ट काय, लेस. ज्या ॲसेटवर काढायला लावले त्या ॲसेटमधनं लेस करायचं. मग करू आपण. फर्निचरवर काढायला लावले ना, फर्निचरच्या खाली लिहा लेस डेप ॲट 8%, 8%. कसं काढणार आता 8%, आपल्याला 10% वगैरे जमतं, 8% कसं काढणार तर मी इथंच दाखवतो, रफमध्ये दाखवतो, नीट बघा. किती अमाऊंट आहे फर्निचरची, 8000. मग एक काम करतो, मी पहिली अमाऊंट लिहितो 8000 इंटू किती पर्सेंट काढायला लावलं आहे,
8%, 8%. मग 8%चा अर्थ काय होतो? 8/100. 8% मीन्स 8/100. ओके, 0 0 कॅन्सल. काय काय शिल्लक राहिलं? 80 × 8, 80 × 8. दोघांचा मल्टिप्लाय जर केला 800, 8 8 = 64. आन्सर आलं 640, 640. 8% कसे काढायचे ते मी काढून दाखवले. अमाऊंट भेटली 640. चला, पहिला इफेक्ट काय करताल? आलेलं डेप्रिसिएशन त्यातनं लेस करताल, 640 रुपये लेस करताल. दोघांची सबट्रॅक्शन, 8,000तनं 640 लेस केले, आउटरला 7,360, 7,360. पहिला इफेक्ट, डेप्रिसिएशन म्हणलं की काय करायचं? त्या ॲसेट्समधनं लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट, डोकं लावा. आपली ॲसेट काय झाली? कमी झाली. कमी झाली म्हणजे काय झालं? लॉस झाला. आणि लॉस झाल्यावर कुठं लिहितो आपण? डेबिटला लिहितो. डेबिटला म्हणजे कुठं? एक्सपेंडिचरला लिहिताल, बरोबर आहे. आणि ज्यांना असा अर्थ लावता येत नसेल त्यांच्यासाठी ॲडजस्टमेंट मी दिलेले आहेत. त्यांनी रट्टा मारून पाठ करा. बघा की डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट लेस होता, केलं लेस. आणि सेकंड इफेक्ट कुठं? लेस आणि एक्सपेंडिचरला. ठीक आहे, चला मग सेकंड इफेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच अर्थात डेबिट साईडला इथं लिहिताल. टू डेप ऑन फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आलं तर? 640, 640. एक्सपेंडिचरला दुसरा इफेक्ट. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. आउटस्टँडिंग रेंट. आता नीट बघा कुठला शब्द आला आहे? आउटस्टँडिंग. मग एखादा मुलगा म्हणलं सर ॲडजस्टमेंट दिलेत की तुम्ही आउटस्टँडिंग, पण कन्फ्यूज होतात. सर आउटस्टँडिंग काय? पण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस का आउटस्टँडिंग इन्कम? मग ते कसं ओळखताल? परत एकदा ॲडजस्टमेंटमध्ये बघा. काय ॲडजस्टमेंट होती? आउटस्टँडिंग रेंट शब्द होता, बरोबर आहे ना. मग प्रॉब्लेममध्ये बघू आपण, रेंट आहे का? आहे ना रेंट. कुठल्या साईडला आहे रेंट? एक्सपेंडिचरला आहे ना. शब्द शोधायचा. अरे रेंट आहे का? रेंट कुठं होतं? एक्सपेंडिचरला होतं. मग प्रॉब्लेममध्ये जर आपण रेंट एक्सपेंडिचरला दिलं आहे तर ह्याचा अर्थ ही जी ॲडजस्टमेंट आहे ही कुठली असणार आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, बरोबर आहे. नुसतं मी काय बोलतो परत एकदा बघा. नुसतं आउटस्टँडिंग म्हणलं की कन्फ्यूज होणार तुम्ही, बरोबर आहे. पण काय आउटस्टँडिंग आहे? रेंट आहे का बाबा? मग रेंट काय आहे? रेंट कुठं लिहिलं आहे आपण? एक्सपेंडिचरला. मग एक्सपेंडिचरला लिहिलं आहे का? म्हणून एक्सपेंडिचरला लिहिलं आहे म्हणून आपण काय करणार? एक्सपेंडिचरला लिहिणार. एक मिनटं. एक्सपेंडिचरला होतं म्हणून आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, चला मग दोन इफेक्ट बघा. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिला इफेक्ट काय? ॲड. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी. चला मग किती होती अमाऊंट? परत एकदा थर्ड ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. चला मग पहिला इफेक्ट ॲड आहे ना. मग रेंटच्या खाली लिहिताल ॲड आउटस्टँडिंग रेंट. बाकीचं एक सोपे ॲड सांगू. सेकंड इफेक्ट कन्फ्यूज होताल, राहून दे. पण आउटस्टँडिंग शब्द आला की कंपल्सरी ॲड करायचं. ओके, आउटस्टँडिंग रेंट किती होती अमाऊंट? 200, 200. दोघांची ॲडिशन 2000 + 200, 2200. ओके, फर्स्ट इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी होता. मग लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडच्या खाली शक्यतो आपण जागा सोडतो, एक 4-5 लाईन सोडून लिहा तिथं आउटस्टँडिंग रेंट किती अमाऊंट आहे त्याची? 200, 200. दोन इफेक्ट. काय केलं? पहिला इफेक्ट 200 रुपये मी ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट दुसरा इफेक्ट लायबिलिटीला, ॲड आणि लायबिलिटी. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्या शब्दाखाली अंडरलाईन करा. कुठल्या? रिसिव्ड इन ॲडव्हान्स ह्या शब्दाखाली अंडरलाईन करा. आणि आपला ॲडजस्टमेंटचा जो कागद आहे इकडे, ॲडजस्टमेंटचा जो कागद आहे त्यामध्ये बघा बरं कुठं रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे का? आहे की? चौथी ॲडजस्टमेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, काय त्याचे दोन इफेक्ट? लेस आणि लायबिलिटी. रिसिव्ड इन ॲडव्हान्सलाच काय म्हणतात? प्री रिसिव्ड इन्कम म्हणतात. आणि त्याचे दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट लेस करताल आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला लिहितात.
मग देऊ आपण 2 इफेक्ट. किती होती अमाऊंट परत एकदा ॲडजस्टमेंटमध्ये बघा. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ₹1000 रिसिव्ड इन ॲडव्हान्स होते. मग चला पहिला इफेक्ट ₹1000 लेस करताल. सबस्क्रिप्शन शब्द आलता ना, मग सबस्क्रिप्शनमधनं लेस करताल. लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹1000. 5मधनं 1 गेला 4000 4000. पण मी आतच लिहिले आहेत. एखादा मुलगा म्हणाला सर बाहेर का नाही टाकले, कारण सबस्क्रिप्शनवर अजून पुढं वाक्य आहे, पुढं ॲडजस्टमेंट अजून एक आहे, त्यामुळं आतच लिहिले. चला पहिला इफेक्ट रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणलं की पहिला इफेक्ट लेस करायचा. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहा. त्याच्याखाली प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं लिहिलं तरी चालेल. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किती होती त्याची अमाऊंट 1000. 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ₹1000 लेस केले आणि सेकंड इफेक्ट ₹1000 लायबिलिटीला. ओके. बघा परत एकदा फोर्थ ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट परत एकदा बघा. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. हे अर्ध वाक्य आपण वाचलं, ते 1000चे 2 इफेक्ट दिलेच आपण. पण पुढं अजून वाक्य आहे, नीट बघा. अँडच्या पुढं वाक्य आहे ना, अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग पण आहे. कुठला शब्द आला आहे? आउटस्टँडिंग. बरोबर आहे. अंडरलाईन करा, त्या आउटस्टँडिंग शब्दाखाली अंडरलाईन करा. चला आता परत एकदा बघा. ॲडजस्टमेंटचा कागद आहेच. मग बघा आउटस्टँडिंग आहे का? ॲडजस्टमेंट आहे ना. पण सर आउटस्टँडिंगवाले 2 आहेत. मग नक्की कुठले? एक्सपेन्सेस का इन्कम? कसं ओळखायचं? शब्द कुठला आहे? सबस्क्रिप्शन. प्रॉब्लेममध्ये बघा सबस्क्रिप्शन कुठं लिहिलं आहे आपण? कुठं लिहिलं आहे सबस्क्रिप्शन? इन्कमला लिहिले ना. मग ह्याचा अर्थ ॲडजस्टमेंट पण कुठली असणार? इन्कमची असणार. आउटस्टँडिंग इन्कम. म्हणजे थोडक्यात सेकंड ॲडजस्टमेंट. कसं ओळखायचं कळलं का? आउटस्टँडिंग शब्द आल्यावर तुम्ही कन्फ्यूज होणारच आहे. पहिली ॲडजस्टमेंट का सेकंड ॲडजस्टमेंट तुम्हाला कळणार नाही. मग ते कसं ओळखायचं? शब्दावरून ओळखायचं. मग मगाशी त्यांनी रेंट शब्द दिलता, मग रेंट एक्सपेंडिचरला होतं म्हणून पहिली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता सबस्क्रिप्शन शब्द आला आहे, सबस्क्रिप्शन इन्कमला होतं म्हणून आउटस्टँडिंग इन्कम. शब्दावरनं ओळखायचं पहिली ॲडजस्टमेंट का दुसरी ॲडजस्टमेंट. ठीक आहे. चला दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग इन्कम. 2 इफेक्ट ॲड आणि ॲसेट. ओके. चला मग 2 इफेक्ट देऊ. किती होतं? ₹500 अमाऊंट होती ना. मग पहिला इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग, शॉर्ट फॉर्म लिहिला आहे बघा, O/S. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट होती? 500. दोघांची ॲडिशन 400-500 आउटरला. ओके. आणि सेकंड इफेक्ट ॲड आणि कुठे? ॲसेटला. ॲसेट साईडला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट आहे त्याची? 500. झालं. 2 इफेक्ट ॲड आणि ॲसेट. ओके. आता लास्ट ॲडजस्टमेंट बघू. झालं 4 ॲडजस्टमेंट तर झाल्या. 5वी ॲडजस्टमेंट बघा काय दिली आहे. 50% एंट्रन्स फीज. 50%चा अर्थ कळतो ना तुम्हाला? 50% म्हणजे काय हो? हाफ, अर्धी. मग नीट बघा प्रॉब्लेममध्ये वर एंट्रन्स फीज आहे का? मी झूम करतो, लक्षात येईल तुम्हाला. एंट्रन्स फीज आहे बघा. किती एंट्रन्स फीज? 4000. मग 4000च्या 50% म्हणजे 4000च्या हाफ, निम्मे किती होतील? 2000 होतील. बरोबर आहे. मग काय म्हणतात ते? ॲडजस्टमेंट परत एकदा वाचा. 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. काय शब्द आला आहे? कॅपिटलाइज. आता सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंटमध्ये जर बघितलं, एखादा मुलगा म्हणाला सर कॅपिटलाइज नावाची ॲडजस्टमेंट कुठंच नाही आहे, तुम्ही आम्हाला दिलेलीच नाही आहे. कारण कॅपिटलाइज नावाची ॲडजस्टमेंट द्यायची गरजच नाही. त्याचे इफेक्ट तुम्हाला त्या शब्दातच लपलेले. एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. तो कॅपिटलाइज जो शब्द आहे ना, त्याच्या खाली अंडरलाईन करा. ओके. आणि त्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये लिहा कॅपिटलाइज म्हणजे काय? ट्रान्सफर टू कॅपिटल. ट्रान्सफर टू कॅपिटल म्हणजे ह्याचा अर्थ. आता प्रॉब्लेममध्ये बघू. एंट्रन्स फीज सापडलं का इथे? एंट्रन्स फीज इन्कमला किती आहे? 4000. मग ते काय म्हणतात आहे की ही जी 4000 एंट्रन्स फीज आहे
त्याच्यातली 50% अर्धी एंट्रन्स फीज म्हणजे 2,000 काय करा, इथनं काढून घ्या, लेस करा आणि ट्रान्सफर टू कॅपिटल, कॅपिटलला ट्रान्सफर करा. म्हणजे कॅपिटलमध्ये काय करा, ॲड करा. कळलं? कॅपिटलाइज ह्या शब्दाचा अर्थ काय झाला, ही फिक्स ॲडजस्टमेंट आहे. मी हे जे इफेक्ट सांगितलेले नाही आहेत, पण तुम्ही कसे लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवा की बाबा कुठली ना कुठलं इन्कम साईडला एक तरी इन्कम कॅपिटलाइज करायला लावतात. मग जी गोष्ट कॅपिटलाइज करायला लावली त्यातनं पहिला इफेक्ट लेस करायचं, काढून घ्यायचं. लिहा त्याच्याखाली लेस 50% कॅपिटलाइज. हा कधी कधी 100% फुल कॅपिटलाइज पण करायला लावतात. मग समजा फुल म्हणले असते तर मी अख्खेच्या अख्खे 4,000 लेस केले असते, आउटरला 0 लिहिलं असतं, नील लिहिलं असतं. पण आत्ता 50% सांगितले म्हणजे अर्धे, म्हणजे 4च्या अर्धे 2,000 मी लेस करणार, आउटरला 2,000 शिल्लक. लक्षात राहील. कॅपिटलाइज म्हणलं की पहिला इफेक्ट लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट नावातच आहे कॅपिटलाइज, म्हणजे कॅपिटलमध्ये दुसरा इफेक्ट ॲड करायचा. ॲड 50% एंट्रन्स फीज. किती होते, 2,000. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 3+2 किती होतील, 5,000. पण आतच कॅपिटल जोपर्यंत प्रॉब्लेम टॅली करत नाही तोपर्यंत आतच घेतो आपण. बरोबर आहे ना. 2 इफेक्ट कळले. एंट्रन्स फीमधनं कॅपिटलाइज पहिला इफेक्ट लेस केला आणि दुसरा इफेक्ट कॅपिटलमध्ये काय केलं आपण, ॲड केला. ओके. म्हणजे अशा प्रकारे 5 ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये होत्या. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट तर राहून दे, कॅपिटल फंड होता. पण बाकीच्या तशा 4 ॲडजस्टमेंट होत्या. 4ही ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेल्या आहेत. आता प्रॉब्लेम टॅली कसा करायचा. फायनल अकाउंटमध्ये एक वेळ मी म्हणत होतो टॅली नाही केला तरी चालेल, कारण 3-3 पेज होते. इथं 2च पेज आहे आणि 2 पेजमधलं तर फक्त एकच पेज तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे टॅली करायला अकाउंटमध्ये सगळ्यात सोपं टॉपिक हे टॉपिक आहे टॅली करण्याच्या बाबतीत. बघा ना, आता तुम्हाला पण माहिती आहे टॅली कसं करायचं. नेहमीची मेथड आपण फायनल अकाउंट जसं टॅली करायचो त्याच पद्धतीने हे सुद्धा टॅली करायचं. फर्स्ट पेज सुरुवात आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरपासून करू. ओके. पहिली स्टेप तुम्हाला माहिती, टॅली करताना आपण काय करतो, दोन्ही साईडची टोटल करतो. चला तोंडी करू. क्रेडिटची टोटल बघा, 5 आणि 4 500 किती होतील, 9 500. 9 आणि 2 11 500. 11 आणि 1 12 500. बरोबर आहे ना. क्रेडिटला 4च जण होते, 4 जणांची टोटल मी इथं वर रफमध्ये लिहितो 12 500. तुम्हाला कळण्यासाठी, तुम्ही ते लिहायचं नाही पण तुम्हाला कळण्यासाठी मी वर लिहिलं. क्रेडिटची टोटल 12 500. चला आता डेबिटची करू. 4 आणि 1 5,000. 5 आणि 2 7,000. 7 आणि 1 8,000 झाले. ओके. हे 500 आणि 500 1000 म्हणजे किती झाले, 9,000 झाले. हे 9,200 आणि हे 640 म्हणजे 9,840. ही मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला कळले नसेल तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या पद्धतीने डेबिट साईडची टोटल करा. ओके. क्रेडिटची टोटल 12 500 आणि डेबिटची टोटल 9,840. फर्स्ट स्टेप टॅली करायचं म्हणल्यावर पहिल्यांदा काय करतो आपण, दोन्ही साईडची टोटल करतो. केली. आता दोघांपैकी माहिती कोण मोठं असेल ती अमाऊंट दोन्हीकडे लिहायची. पण 9,840 मोठे आहेत का 12 500, तर बाबा 12 500 मोठे आहेत. तर मी एक काम करणार, 12,500 12 500 मी दोन्हीकडे लिहिणार. आणि आता कुठं कमी पडतं ते नीट बघा. डेबिटला कमी पडतं ना, कारण डेबिट साईड छोटी आली. बरोबर आहे. मग दोघांची सबट्रॅक्शन करताल. 12 500मधून 9,840 जर मायनस केले, एक मिनटं, काय करताल आता, सबट्रॅक्शन करताल. मोठ्यातून छोटी अमाऊंट लेस करताल. म्हणजे 12 500मधून 9,840 जर लेस केले तर डेबिटला किती कमी पडतं ते 2,660. 2,660. आता ह्याला नाव काय देणार, तुम्हाला माहिती आहे फायनल अकाउंटमध्ये जेव्हा डेबिटला कमी पडायचं आपण त्याला टू ग्रॉस प्रॉफिट किंवा टू नेट प्रॉफिट म्हणायचो. पण नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. NPC आहे. NPC म्हणजे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. बरोबर आहे. हे प्रॉफिट कमवण्यासाठी बिझनेस करत नसतात. त्यामुळे ह्यांना प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर हे शब्द ते वापरतच नाही. प्रॉफिट झाला तर इथं टू सरप्लस म्हणायचं. सरप्लस म्हणजे शब्द वेगळा आहे पण तो एक प्रकारे प्रॉफिटच झाला. म्हणजे थोडक्यात इथं प्रॉफिट आणि लॉस हे शब्द वापरायचे नाही.
जर डेबिटला कमी पडत असतील, प्रॉफिट झाला तर त्याला काय नाव द्यायचं, टू सरप्लस. आणि समजा उलटं झालं, क्रेडिटला कमी पडत असतील, लॉस झाला तर त्याला नाव काय द्यायचं, बाय डेफिसिट. DEFICIT, डेफिसिट. ते बघू आपण, कधी ना कधी लॉसवाला प्रॉब्लेम पण होईल. पण आत्ता तर कळलं. क्रेडिट साईड मोठी आली, दोन्हीकडे लिहिली. क्रेडिटमधून डेबिट मायनस केले, 2660 डेबिटला कमी पडतं, ते प्रॉफिट झाला, पण त्याला नाव काय टाकलं, सरप्लस टाकलं. प्रॉफिट नाही लिहायचं, टू सरप्लस कॅरीड डाऊन. आणि पुढची स्टेप, आलेला आन्सर आता काय करताल, पुढे पाठवताल. जर प्रॉफिट झाला तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा, सरप्लस झाला तर ॲड करायचा, आणि जर लॉस झाला, डेफिसिट झाला तर लेस करायचं. आत्ता काय झालं आहे, सरप्लस झाला आहे, प्रॉफिट झाला आहे म्हणल्यावर काय करताल, आलेला आन्सर पुढं कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस 2660. जर सरप्लस झाला तर काय करायचं, कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. ठीक आहे, मग करा ॲड. 5000 प्लस 2000, 5 आणि 2 7660 आउटरला झालं. म्हणजे केवढं पटकन टॅली झालं बघा, बरोबर ना. काय केलं, फक्त पहिलं पेज टॅली केलं. पहिल्या पेजवर एकतर तुम्हाला प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, म्हणजेच थोडक्यात सरप्लस होईल किंवा डेफिसिट होईल. जर सरप्लस झाला, प्रॉफिट झाला तर ॲड करायचा, आणि जर डेफिसिट झाला, लॉस झाला तर लेस करायचं, बस. आणि फायनली आता तुमचा प्रॉब्लेम टॅली होईल. तोंडी करू आपण. 7000 आणि 1000 किती, 8000, आणि 660 आणि 200 860, म्हणजे 8860 ही आली लायबिलिटीजची टोटल. ओके. आणि आता ॲसेट्सची टोटल करू. 7000 आणि 1000 8000, आणि 500 आणि 360 860, म्हणजे ॲसेटची पण टोटल आली 8860, 8860. अशा प्रकारे दोन्ही साईडची टोटल सेम आली. थोडक्यात आपला प्रॉब्लेम टॅली झाला. केवढं सोपं टॉपिक आहे. फायनल अकाउंटसारखं आहे का 3 पेज टॅली करा, केवढा वेळ जातो आपला फायनल अकाउंटमध्ये. त्यापेक्षा हे बरं आहे ना, 2च पेजवर आहे. ओके, नक्की लक्षात आलं. नसेल कळलं तर टेन्शन घेऊ नका, पहिलाच प्रॉब्लेम आहे, लवकर लक्षात येणार नाही. पण फायनल अकाउंटपेक्षा नक्कीच सोपं आहे. 26 ॲडजस्टमेंट कुठं, आणि ह्या प्रॉब्लेममध्ये फक्त 6 ॲडजस्टमेंट आहेत. त्यामुळं ॲडजस्टमेंट्सची कंपॅरिझन केली, प्रॉब्लेमची साईज कंपॅरिझन केली, तर नक्कीच फायनल अकाउंटपेक्षा NPC सोप्पा आहे. ओके. तर प्रॉब्लेम कळला असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. कळला नसेल तर टेन्शन घेऊ नका, पुढच्या प्रॉब्लेममध्ये कळेल. आत्ता प्रॉब्लेम ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम कंपल्सरी नोट डाऊन करून आज, काल पाठवायचे नव्हतेच, पण आज मात्र मला कंपल्सरी प्रॉब्लेम लिहून झाल्यावर त्याचे फोटोज मला व्हॉट्सअपवर सेंड करताल. ज्यांना व्हिडिओमधनं कदाचित लिहायला कळत नसेल त्यांना मी ग्रुपवर प्रॉब्लेमचे फोटोसुद्धा पाठवत आहे. ओके, बाय.